मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शपथविधीचं खास निमंत्रण देण्यात आले। देवेंद्र फडणवीसांनी स्वतः फोन करून हे निमंत्रण दिल्याची आता माहिती कळते। मात्र काही व्यक्तिगत कारणांमुळे राज ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचीही माहिती कळलेली आहे। तर या निमंत्रणासंदर्भात आपण चर्चा करूया। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, स्वतः फोन करून देवेंद्र फडणवीसांनी निमंत्रण दिलेलं आहे राज ठाकरेंना, परंतु ते उपस्थित राहणार नाहीयेत, काय कारण आहे? पूर्वी देवेंद्र फडणवीसांची आणि राज ठाकरेंची फोनवर चर्चा झाली। निमंत्रण प्रोटोकॉल विभागाकडनं त्यांना पाठवण्यात आलं होतं आणि नंतर चर्चा झाली दोघांमध्ये। राज ठाकरे यांचा काही पारिवारिक भेटीगाठी आहेत किंवा त्यांना काही वैयक्तिक कारणामुळे ते जाणार नाही त्याचं कळतंय आणि ह्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही कळवलं आहे की ते या कार्यक्रमात येऊ शकणार नाहीत, पण त्यांनी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलं काम करावं असं शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपण आपल्याला माहिती आहे की मागील लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री वाढली होती। ज्या प्रकारची भूमिका लोकसभेच्या वेळेला मोदींसाठी घेतली, महायुतीसाठी घेतली आणि इथं एकला चलोराच्या भूमिका असली तरीही भाजपच्या नेत्यांसोबत, खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची जवळकी दिसत होती। नक्कीच गणेश, आपण पाहिलं होतं की निवडणुकांआधी सुद्धा राज ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केलेला होता भाजपला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ट्विटही केला होता एक फोटो, पण या कारणामुळे ते येऊ शकत नाहीयेत शपथविधीला। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।